नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या दृष्टीरक्षण मालिकेच्या पहिल्या भागात आपण डोळ्यांची किमया समजून घेतली, पण आजचा भाग हा प्रत्यक्ष कृतीचा आहे. तुमच्या घरातील लहान मुलं असोत, शेजारचे काका किंवा गावातील आजीबाई, कुणाची नजर कमी झाली आहे का हे आता तुम्ही स्वतः ओळखू शकणार आहात. आणि तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. दृष्टी तपासणीचे 2 सोपे मंत्र. श्रोते हो, पहिली पद्धत अतिशय सोपी आहे, जिला आपण बोट मोजण्याची चाचणी म्हणतो. ही चाचणी प्रामुख्याने ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांना खूपच कमी दिसतंय अशा लोकांसाठी आहे. हे कसे करायचं? रुग्णाला उजेडात उभं करा आणि तुम्ही त्यांच्यापासून 3 मीटर म्हणजेच साधारणतः 10 फूट अंतरावरती उभं राहा. त्यांना आपला एक डोळा एका हाताने झाकायला सांगा, पण त्यांना सांगा की डोळा दाबायचा नाही आणि बोटांच्या फुटीतून पाहायचं नाही. आता तुम्ही त्यांना तुमची हाताची बोटं दाखवा. 1, 2 किंवा 5 जे तुम्हाला हवं असेल तेवढी बोटं त्यांना दाखवा आणि त्यांना विचारा की ही किती बोटं आहेत. हीच प्रक्रिया दुसऱ्या डोळ्याने सुद्धा करा. जर त्या व्यक्तीला 3 मीटर वरून सुद्धा तुमची बोटं स्पष्ट मोजता येत नसतील तर समजा त्यांची दृष्टी धोक्यात आहे. त्यांना त्वरित डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे. आता दुसरी पद्धत बघूया, जी अधिक अचूक आहे, आणि ती म्हणजे स्नेलन ई चार्ट. श्रोते हो, हा चार्ट तुम्ही अनेकदा दवाखान्यात पाहिला असेल, पण तो वापरायचा कसा? चार्ट अशा जागी लावा जिथं प्रकाश चांगला असेल. रुग्णाला चार्ट पासून साधारणतः 6 मीटर म्हणजेच 20 फूट अंतरावरती लांब उभं करा. आता चार्टवरील ई या अक्षराचे पाय कोणत्या दिशेला आहेत ते विचारा. वर, खाली, डावीकडे, उजवीकडे हे विचारा. जर रुग्णाला त्या चार्टवरील खालून दुसरी ओळ वाचताना त्रास होत असेल तर त्यांना चष्म्याचा नंबर असू शकतो. विशेषतः आपल्या शाळकरी मुलांच्या बाबतीत ही चाचणी नक्की करा, कारण अनेकदा त्यांना फळ्यावरचं दिसत नाही आणि आपल्याला मात्र वाटतं की त्यांना अभ्यासात लक्ष नाही. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी अशी तपासणी करायची असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा चार्ट डाउनलोड करण्याची लिंक दिली आहे. तो चार्ट प्रिंट करून तुम्ही तुमच्या घरी किंवा वस्तीवरती वापरू शकता. श्रोते हो, तपासणी सोबतच आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे 4 प्रश्न नक्की विचारा. तुम्हाला लांबचे किंवा जवळचे वाचायला त्रास होतोय का? तुमचे डोळे आठवड्यापेक्षा जास्त काळ लाल आहेत का? डोळ्यातून सारखं पाणी येतंय का किंवा वेदना होत आहेत का? आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे रात्रीच्या वेळी कमी दिसतंय का? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर घरगुती उपाय करत बसायचे नाहीत. आपल्या आशाताईंना भेटा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची ही सतर्कता कुणाचं तरी अंधत्व रोखू शकते. तर श्रोते हो, आज आपण नजर तपासायचे सोपे तंत्र शिकलो आणि हे तंत्र वापरून आपल्या कुटुंबाची आणि समाजाची नजर सुरक्षित ठेवा. त्यांना वेळेत डॉक्टरकडे न्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो वयोवृद्ध लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे, आणि तो म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू कसा ओळखायचा आणि त्यावरील उपचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दृष्टीरक्षण सिरीज पहा आरोग्यपूर्ण नजरेने. समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.